हे दृश्य जर आपण बघितलं तर आपल्याला कदाचित असं वाटेल की आत्ताच इथे पाऊस झाला आहे आणि या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आहे. नाही, मात्र आपण या ठिकाणी बघितलं तर आत्ता आपण उभे आहोत नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मागच्या बाजूला आणि हे रस्त्यावर साचलेलं पाणी हे कुठल्याही प्रकारे पावसाचं नसून तर हे दुर्गंधीयुक्त गटाराचं पाणी आहे. आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आत्ताच्या परिस्थितीत शेकडोच्या वर रुग्ण दाखल असताना या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रेनेजचं पाणी हे साचलेलं आहे आणि यामध्ये आत्तासुद्धा प्रचंड घाणेरडा वास येतो आहे. या ठिकाणी किडे झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. खरं तर आपल्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे मलेरियाच्या जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी हे विशेष अशी इमारत आहे आणि याच्याच बाजूला ही अशी परिस्थिती असेल म्हणजे मलेरिया ज्यामुळे होतो त्या डासांची उत्पत्तीच त्या मलेरियाच्या केंद्राच्या बाजूला होताना दिसून येते. आणि त्याच बाजूला इथे जे डेम्बरेज आपण म्हणतो, जे बांधकामानंतरचं साहित्य असेल किंवा इतर कचरा असेल, हा सगळा इथे टाकला गेलेला आहे. खरं तर अनेकदा विविध माध्यमांनी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये होणारा जो भोंगळ कारभार आहे त्याबाबत वारंवार बातमी दाखवलेली आहे, त्याबाबत माहिती प्रसिद्ध केलेली आहे, त्यांना जाब विचारलेला आहे. मात्र नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचा जो भोंगळ कारभार आहे तो कुठेही कमी होताना दिसत नाही आहे. आपण बघतोय किती घाणेरड्या पद्धतीने इथेच वाहनं पार्किंग केलेली आहेत आणि अतिशय घाणेरडं या ठिकाणी किडेसुद्धा ह्या पाण्यामध्ये अगदी दुर्गंधीयुक्त ह्या पाण्यामध्ये किडे अक्षरशः दिसत आहेत आणि यातून डासांची उत्पत्ती होऊन जे रुग्ण आता दाखल आहेत जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्या जीविताला किंवा त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. आपण बघतोय की हे नेमकं पाणी येतंय कुठून. ही सगळी ड्रेनेज लाईन आहे आणि ती ड्रेनेज लाईन अक्षरशः मोकळी सोडलेली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून हे पाणी त्याच्या कदाचित जी गच्ची आहे तिथून हे पाणी येत आहे आणि हे सगळं ड्रेनेजयुक्त पाणी आहे आणि हे सगळं पाणी आता हे रस्त्यांवर वाहत आहे. पुढे साचलेलं जी घाण आहे त्या घाणीमध्ये मिश्रित होतं आहे आणि त्यातून अधिक डासांची उत्पत्ती असेल किंवा रोगराई वाढण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं तर वारंवार याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली, मात्र त्यांनी याबाबत कुठलाही प्रतिसाद दिला नाही आणि वारंवार जे रुग्ण आहेत किंवा रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांच्या जीविताशी खेळ हे जिल्हा प्रशासन करत असतं. विविध प्रकारचे उपक्रम म्हणजे अतिशय हास्यास्पद अशा प्रकारची कृती या जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. वारंवार त्याबाबत बोललं गेलं, मात्र त्यांचं अजूनही कामाची पद्धत जी आहे ती सुधारताना दिसून येत नाही आहे. या ठिकाणी ही एवढी विचित्र परिस्थिती असतानासुद्धा जिल्हा प्रशासनाचं इथे कुठेही लक्ष नाही. खरं तर इथेच अधिकाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या गाड्या पार्किंग आहेत तरीसुद्धा त्यांना ही घाण दिसू नये आणि ही घाण जी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या जीवितासाठी किती धोकादायक होऊ शकते याची त्यांना पूर्णतः जाणीव असूनसुद्धा ते काहीही यावर उपाययोजना करत नाही. ही नक्कीच नाशिकसाठी शरमेची बाब आहे. सप्रेम मराठी न्यूज, नाशिक. ड्रग्ज माफिया ललित पानपाटील, त्याचा भाऊ भूषण पानपाटील आणि साथीदार अभिषेक बलकडे या दोघांचा ताबा आता नाशिक पोलिसांनी घेतलाय. त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. 13 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या शिंदे गावातील एमडी गोदाम प्रकरणी आता चौकशी सुरू होणार आहे. या दोघांना ताब्यात घेण्यासाठी नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथक मंगळवारी थेट पुण्याला दाखल झालं होतं. तेथील ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही संशयितांना नाशिकमध्ये चौकशीसाठी आणण्यात आलं. ऑक्टोबर महिन्यात मुंबई आणि नाशिक रोड पोलिसांनी शिंदे गावात छापा टाकत एमडीचा कारखाना आणि गोदाम उघडकीस आणले. सखोल चौकशीत कारखाना आणि गोदामाचे व्यवहार ललितचा भाऊ भूषण पानपाटील याच्या मार्फत होत असल्याचं उघड झालं. दरम्यान मुंबई पोलिसांकडून ताबा घेतलेला संशयित शिवा अंबादास शिंदे याने देखील नाशिक पोलिसांना चौकशीत माहिती दिली. त्यामुळे मुंबई पुणे पोलिसांच्या तपासानंतर भूषण आणि अभिषेकचा नाशिक पोलिसांनी आता ताबा घेतला. दोघांच्या चौकशीतून एमडी कारखाना कसा आणि केव्हा सुरू झाला, गोदामाबाबतची माहिती, किती प्रमाणात एमडी तयार केली, एमडी विक्रीतून आलेल्या पैशांचे व्यवहार आणि गुंतवणूक तसंच एमडीचा पुरवठा कुठे आणि कोणापर्यंत केला याचा तपास शहर पोलीस करणार आहेत.
6 ऑक्टोबरला रात्री नाशिक रोड आणि गुन्हे शोध पोलिसांनी शिंदे गावातल्या एका गोदामात धाड टाकत 4 किलो 800 ग्रॅम MD सह इतर रसायन असा 5,94 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या गुन्ह्यातील संशयितांना मुंबई आणि पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित शिवा हा MD साठी लागणारे रसायन अर्थात कच्चा माल पुरवण्याचे काम करायचा. तो नाशिकमध्ये भिवंडी आणि नवी मुंबईतून हा सर्व माल आणायचा असे पोलीस तपासात उघड झाले. आता भूषण पानपाटील आणि अभिषेक बलकडे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अधिक काय माहिती उघड होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिक संबंधित अजून काही कनेक्शन समोर येणार का? नाशिक कसे ड्रग्सचे केंद्र झाले याचं उत्तर मिळणार का? मागील काळात झालेल्या चर्चा कितपत खऱ्या होत्या हे बाहेर येणार का? यात अजून काही नावे उघड होतील का? या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील अशीच अपेक्षा करूयात. सप्रेम मराठी न्यूज, नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या. पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो, मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट को वर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी,
तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतात. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा माधुरी शिरसाट 93251 93817. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील हे चांगलेच चर्चेत आलेत. मराठा आरक्षणावरून त्यांनी 2 वेळा उपोषणही केले. त्यानंतर मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण देण्याची केलेली मागणी त्यांनी अजूनही लावून धरली आहे. यामुळेच राज्यभरात मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. परंतु याचवेळी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे राज्य सरकारची मात्र कोंडी झाली आहे. मराठा समाजास आरक्षण दिले तर ओबीसी समाज नाराज होईल आणि नाही दिले तर मराठा नाराज होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. याच प्रश्नावर संभाजीनगरमधील रिक्षाचालक विशाल नंदरकर यांनी तोडगा काढला. 38 वर्षीय नंदरकर यांनी एका स्टॅम्प पेपरवर आपली मागणी लिहिली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी यातून केली आहे. शुभा संघटनेचे नेते मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी नायक चित्रपटाप्रमाणे मुख्यमंत्री करा. त्यानंतर अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा विषय सुटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री केल्यावर त्यांच्याकडे फक्त मराठा आरक्षणच हा विषय द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करताना एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री राहणार. ज्याप्रमाणे राज्यात 2 उपमुख्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे आता राज्यात 2 मुख्यमंत्रीही राहणार आहेत. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील अनेक प्रश्न आहेत. यामुळे मराठा आरक्षण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही असं नंदरकर यांनी म्हटलंय. राज्यातील सर्व पक्षांशी चर्चा करून दुसरा मुख्यमंत्री नेमला गेला पाहिजे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री करताना मराठा, धनगर, मुस्लिम आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे काम दिले पाहिजे. मनोज जरांगे हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ऐकतात. त्यामुळेच मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांची चांगली मदत होणार आहे. नंदरकर यांनी हे निवेदन छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. नंदरकर यांनी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र ते त्यात पराभूत झाले होते. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 7व्या वेतन आयोगाचा फरक शासन स्तरावर तात्काळ मंजूर व्हावा या मागणीसाठी 1 डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय. तसंच दिनांक 4 डिसेंबर पासून महामंडळाचं संपूर्णपणे काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केलंय. या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. वन विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 1 जानेवारी 2016 ते 30 जून 2021 या कालावधीचा 7व्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी या पत्रातून शिफारस करण्यात आली आहे. या पत्राची कॉपी सप्रेम मराठी न्यूज चॅनलकडे उपलब्ध असून या संदर्भात वनमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली फरक देण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली आहे याचाही या पत्रात उल्लेख करण्यात आलाय. पत्राच्या शेवटी वन कर्मचाऱ्यांचा 1 जानेवारी 2016 ते 30 जून 2021 या कालावधीच्या फरकाची थकबाकी मंजूर करण्यासाठी शासन स्तरावर उपसमितीची बैठक आयोजित करण्यासाठी वेळ आणि दिनांक उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना सूचित करण्यात आलाय. दरम्यान अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या 6व्या दिवशी म्हणजेच बुधवारी दिनांक 6 डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात 500च्या वर कार्यरत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. नाशिकमध्ये आदिवासी विकास भवन शेजारील ITIच्या समोर सुमारे 65 वन कर्मचारी आणि अधिकारी अन्नत्याग आंदोलनाला बसलेत. मंगळवारी सुमारे 30 कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली होती. यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आणि कामबंद आंदोलनाला विधानसभेचे उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांनी भेट दिली. अन्नत्याग सत्याग्रहामधील प्रकृती खराब झालेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. उद्या नागपूर येथे मी आपला प्रलंबित असलेला विषय या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करतो. आपला विषय लवकरच निकाली काढतो असे आश्वासन नरहरी झिरवाळ यांनी दिले. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात जे काही अन्नत्याग उपोषण व कामबंद आंदोलन करण्यात आलेले आहे, यात आजचा हा 6वा दिवस
या 6व्या दिवशी काल आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातले 60 लोकांची तब्येत खालावल्यामुळे हे अशक्तपणा, चक्कर येणे वगैरे, ते 60 लोकांना आपण औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल दाखल केले होते. त्यातील बऱ्याच जणांनी उपचार घेण्यास नकार दिला, कारण की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही व आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठलाही कर्मचारी हे उपचार घेणार नाही असं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठरवलं आहे. तरी मी शासनाला पुनश्च एकदा विनंती करेल की त्यांनी लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी व आम्हाला न्याय द्यावा व हे उपोषण थांबवण्यात यावं ही मी शासनाला विनंती करतो. महामंडळ कर्मचारी व अधिकारी या संघटनेच्या वतीनं म्हणजे 1 डिसेंबर 2023 पासून काम बंद आंदोलन आणि अन्नत्याग सत्याग्रह करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे 1 डिसेंबरपासून सर्व कर्मचारी अन्नत्याग सत्याग्रह आणि काम बंद आंदोलन तर 4 तारखेपासून पुढं करण्यात आलं. त्याच्यासाठी सर्व एकत्र आलेले आहेत आणि या आंदोलनाचा यश म्हणजे काल माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी एक संघटनेच्या अध्यक्षांना अजय पाटील यांना असं पत्र दिलेलं आहे संघटनेला, की म्हणजे सांगितलेलं आहे आणि पत्रातसुद्धा लिहिलेलं आहे की आमचा जो फरक आहे 7व्या वेतन आयोगाचा, ज्याकरता आम्ही आंदोलन करत आहोत, 1 जानेवारी 16 ते 30 जून 21पर्यंत जो आमची थकीत रक्कम आहे ती रक्कम आम्हाला मिळावी म्हणून एक समिती गठीत केली होती. हा मंत्रिमंडळात जेव्हा विषय गेला त्यावेळेला समिती गठीत झाली होती 3 मंत्र्यांची, देवेंद्र फडणवीसची, त्यानंतर माननीय संजय राठोड आणि वनमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची समिती गठीत झाली होती. त्याला समितीला 1 वर्ष झालं परंतु त्याची बैठक झाली नाही. त्याच्यामुळं आम्हाला तो जो वेतन आयोगाचा फरक मिळणार होता तो मिळालेला नव्हता आणि त्यानंतर ही समितीची बैठक व्हावी करता सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वनमंत्र्यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार आंदोलनाला यश येईल. त्याच्यानुसार आता पुढील काही दिवसातच बैठक लागेल आणि त्याच्यानुसार आंदोलनाला आणि आमच्या संघटनेला यश येईल असं माझं म्हणणं आहे. वनमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले, साधारण किती वेळात निर्णय येईल असं तुम्हाला वाटतंय? वनमंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे, तरी आमची अशी अपेक्षा आहे की आता चालू अधिवेशन आहे आणि त्या 10 ते 15 दिवसात मिटिंग लावावी आणि 10-15 दिवसात आमचा पूर्ण निर्णयच आमच्या बाजूने येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुमच्यामध्ये अशी चर्चा आहे की उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय येण्याची अपेक्षा आहे, काय मत? आजच माननीय अध्यक्ष अजय पाटील साहेब आजच भेट घेणार होते देवेंद्र फडणवीस साहेबांची, उपमुख्यमंत्र्यांची. त्याच्यानुसार आजच आम्हाला अपेक्षित यश मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 7492 80725. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 7492 80725. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446 93827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी,
100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स, त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाईड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बारटेंडरिंग. सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट, ॲडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9251 42827. 9251 42826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पसमध्ये सज्ज आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रण ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 982398 80076 आणि 8275 11876. माता की भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम येथे थंडीकरता उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलं. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष तसंच जागृत नाशिक जागृत भारत अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथे असलेल्या बेघर लोकांकरिता निवारा केंद्र चालवलं जातं. या निवारा केंद्रात वयोवृद्ध, दिव्यांग तसंच ज्यांना कोणी सांभाळत नाही अशा लोकांना या केंद्रात सांभाळलं जातं. त्याचबरोबर त्यांचं पुनर्वसन करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी केला जात असतो. नाशिक शहरात वाढत्या थंडीचा कडाका बघता थंडीपासून बचाव होण्याकरिता केंद्रातील लाभार्थ्यांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आलं. स्वामी श्रीकंठानंद यांच्या हस्ते या कपड्यांचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी स्वामी श्रीकंठानंद यांनी समाजातील सधन भारतपुत्रांना या सेवा कार्यात सहभागी होण्याचं आव्हान देखील केलंय. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेलं ठिकाण म्हणजे भिडेवाडा. या भिडेवाड्याच्या जागेत फुले दाम्पत्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. मात्र तेथील भाडेकरूंनी त्याला विरोध दर्शवत 2010 साली थेट न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने भिडेवाडा ताब्यात घेण्याचा आदेश दिल्यानंतर अखेर पुणे महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाने 2 नोव्हेंबरला भिडेवाड्याची जागा महिनाभरात पालिकेच्या ताब्यात देण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना दिला होता. त्यानुसार प्रशासनाने भिडेवाड्यातील व्यावसायिकांना सकाळी नोटिसा बजावल्या आणि रात्री उशिरा बांधकामे पाडून जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. अशा प्रकारे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळाला.
त्यामुळे आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केलंय. नाही, आता जवळजवळ 20 वर्ष हा लढा चालू होता. 2002-03ला हा प्रश्न आम्ही हातात घेतला होता. नंतर अनेक वर्ष बोलल्यानंतर जे आहे तिथे महानगरपालिकेनं सुद्धा, पुणे महानगरपालिकेने इथे अशी हे स्मारक व्हावं अशा प्रकारचा एक ठराव वगैरे पण मंजूर केला. मला असं वाटतं काही फंडसुद्धा जे आहे त्यासाठी ठेवले होते त्यांनी. आणि मग पुढे जे आहे ती जागा जी आहे एक्वायर करण्यासाठी, ताब्यात घेण्यासाठी ते अवॉर्ड वगैरे पण ते जाहीर झालं. आणि त्यावेळेला 13 वर्षापूर्वी तिथले काही लोक जे आहे दुकानदार वगैरे ते हायकोर्टात गेले. 13 वर्षामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले. मी स्वतः प्रयत्न केले की हे एमिकेबली जे आहे आपसात बसून हे प्रकरण मिटवावं. आणि ते दुकानदार आहेत, 5-6 इमारत एकदम ते अतिशय धोकादायक परिस्थितीच होती. 1 माळ्याचीच ते बिल्डिंग होती. वरचे जे राहणारे होते ते कधीच निघून गेलेले आहेत तिथून. तर त्याला काही करता येईल का आपल्याला दुकानदारांसाठी आणि त्यांच्यासाठी, याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण त्या प्रयत्नाला काही यश आलं नाही. ते कोर्टात ते चालू राहिलं. नंतर अजित पवार यांनी सुद्धा 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये सगळ्यांची मिटिंग घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तरी काही झालं नाही. मग मागच्या एका नागपूरच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं मागच्याच तिथूनच मग मिटिंग घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि फडणवीस आणि बाकीचे जे अधिकारी वगैरे होते. आणि मग त्यांना सांगण्यात आलं की हे 4 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आटपा काहीतरी करू. परंतु अर्थातच हायकोर्टाचं हे असल्यामुळे ते 2 आणि 4 महिन्यामध्ये आटोपणं काही शक्य नव्हतं. मग पुन्हा चंद्रकांत पाटील मंत्री यांनी खूप प्रयत्न केले. 2, 3, 4 मिटिंग झाल्या, जास्त झाल्या असते त्यांच्या. अगोदर दुकानदार यायचे, मग ते घरात राहणारे जुने भाडेकरू यायचे, मग कोणतरी बँक ते म्हणायचे आम्हाला द्या, आमची जागा आहे. मग तो बिल्डरमध्ये यायचा, तो म्हणा आम्हाला आमचे जे काही पैसे आहेत ते द्या. असं करता करता जे आहे ना हे सगळं वाढायला लागलं. आणि शेवटी चंद्रकांत पाटील आणि ते आम्ही म्हटलं आता हे वाढतच चाललं. काय आपल्याला इच्छा तर होती काहीतरी या दुकानदारांसाठी किंवा काही थोडंफार करावं. परंतु हे काय ऐकत नाही. आता हे कोर्टाच्या जे आहे ताब्यामध्ये आता ही केस आहेच, कोर्टात चाललेली आहे. तर हायकोर्ट जसा आता निर्णय घेईल त्याप्रमाणे आपण जाऊया. मग आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफजी आणि महानगरपालिकेच्या वतीनं कुंभकोणी साहेब हे उभे राहिले. ती पण केस मी स्वतः काही वेळेला जे आहे कोर्टात हजर राहायचो. आणि मग पुढे मग शेवटी निकाल जो आहे हा महानगरपालिका आणि शासनाच्या बाजूने लागला. त्यानंतर ही सगळी मंडळी जी आहे सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांच्या विरुद्ध निकाल गेला. शासनाच्या महानगरपालिकेच्या बाजूने निकाल आला की हे ताबडतोब तुम्ही घ्या. मग त्याने 1 महिन्याची मुदत मागितली. मग सुप्रीम कोर्टाने दिली. मग आणखीन 1 महिन्याची मागितली, मग तीही दिली. आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये परत एकदा जे आहे ही सगळी मंडळी ते जे काही अवॉर्ड असतं त्याचा मोबदला देण्याचा तो आम्हाला मंजूर नाही यासाठी परत हायकोर्टात वगैरे ती गेली, कोण सुप्रीम कोर्टात. आणि मग तिथेसुद्धा मग हायकोर्टाने त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता जो आहे नेहमीची पद्धत अशी आहे की जो काही अवॉर्ड त्या सरकारी अधिकाऱ्यांनी जाहीर झालेला आहे काय तो पाहून तुम्ही जागा खाली करायची आहे. आणि नंतर मग कोर्टाकडे जाऊन त्याच्यामध्ये जर काही वाढ करायची असेल तर कोर्ट त्याप्रमाणे ते निर्णय देतं. पण अगोदर तुम्ही ते खाली करा. आता हे सगळं सारखं चालल्यामुळे मग महानगरपालिकेने सुद्धा ठरवलं, वकिलांनी सुद्धा सांगितलं जरा उसंत दिली की हे परत कोर्टात जातात.
त्यामुळे जे आहे त्यांची मुदत संपली की ताबडतोब जे आहे याचा ताबा घेतला पाहिजे. अशी ती इमारत जी आहे कधी ती उचळेल आणि रस्त्यावर जाणारे येणारे वाटसरू असतील किंवा तिथे कोण असतील त्यांना दुखापती होतील. आणि म्हणून मग मुदत संपल्यानंतर काल रात्री जे आहे हा भिडेवाडा जो आहे हा पाडण्याचं काम सुरू झालं. मला असं वाटतं आतापर्यंत संपलंसुद्धा असेल, कारण रात्रीच मला ते काही तिथले जे काय आहे पिक्चर्स जे आहेत व्हॉट्सअपवर काही लोकांनी लोड केले होते. तर आम्ही तर प्रयत्न केले की दुकानदारांच्या बाजूने काहीतरी आपण करावं, पण दुकानदार जे आहे आणि त्याच्यामध्ये काही लहान दुकानदार गरीब दुकानदारसुद्धा होते, आमच्यातले काही लोक होते काय. आमच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत महात्मा फुले समता परिषदेच्या मंजिरीताई घाडगे, त्यांचं एक छोटं दुकान तिथं होतं, ते सुद्धा त्याच्यामध्ये मग सापडलं. आता काय करणार आपण, कारण आता जर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने 2 वेळा निकाल दिल्यानंतर शासन आता काय करणार. तर जे काही जो अवॉर्ड जो आहे तो जाहीर झालेला आहे, त्यानुसार आणखीन काय करता येईल ते आपण पाहू. परंतु एक आहे की आता पुढे काम करायला मोकळी झालेली आहे ती जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असणाऱ्या नियोजन सभागृहात महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत पोक्सो कायदा अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा बैठक घेण्यात आली. पोक्सो कायदा 2012 जे ऍक्ट 2015 हे मुलांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेले कायदे आहेत. या कायद्यांच्या संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी दिल्या. बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्थांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. पोक्सो आणि जे ऍक्ट अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे हे लहान मुलांशी संबंधित असल्याने ते अतिशय संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे असल्याने याबाबत संबंधित सर्वच यंत्रणांना वारंवार प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. बालसेही महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा यावेळी म्हणाल्या. बाल हक्क संरक्षणाबाबत असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करताना सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयपणाने काम करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितलं. विभागातील सर्व जिल्ह्यांनी बाल हक्क संरक्षणाबाबत केलेल्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप, राकेश ओला, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव ॲडव्होकेट संजय सेंगर, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांच्यासह बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळाचे सदस्य तसेच पोलीस विभागातील बाल हक्क संरक्षण अधिकारी उपस्थित होते. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, साता समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा, त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा, तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे,
कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन. औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9148900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतो. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा माधुरी शिरसाट 9325193817. हे दृश्य जर आपण बघितलं तर आपल्याला कदाचित असं वाटेल की आत्ताच इथे पाऊस झाला आहे आणि या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आहे. नाही, मात्र आपण या ठिकाणी बघितलं तर आत्ता आपण उभे आहोत नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मागच्या बाजूला आणि हे रस्त्यावर साचलेलं पाणी हे कुठल्याही प्रकारे पावसाचं नसून तर हे दुर्गंधीयुक्त गटाराचं पाणी आहे. आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आत्ताच्या परिस्थितीत शेकडोच्या वर रुग्ण दाखल असताना या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रेनेजचं पाणी हे साचलेलं आहे आणि यामध्ये आत्तासुद्धा प्रचंड घाणेरडा वास येतो आहे. या ठिकाणी किडे झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. खरं तर आपल्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे मलेरियाच्या जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी हे विशेष अशी इमारत आहे आणि याच्याच बाजूला ही अशी परिस्थिती असेल म्हणजे मलेरिया ज्यामुळे होतो त्या डासांची उत्पत्तीच त्या मलेरियाच्या केंद्राच्या बाजूला होताना दिसून येते. आणि त्याच बाजूला इथे जे डेम्बरेज आपण म्हणतो, जे बांधकामानंतरचं साहित्य असेल किंवा इतर कचरा असेल, हा सगळा इथे टाकला गेलेला आहे. खरं तर अनेकदा
विविध माध्यमांनी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये होणारा जो भोंगळ कारभार आहे त्याबाबत वारंवार बातमी दाखवलेली आहे, त्याबाबत माहिती प्रसिद्ध केलेली आहे, त्यांना जाब विचारलेला आहे. मात्र नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचा जो भोंगळ कारभार आहे तो कुठेही कमी होताना दिसत नाही आहे. आपण बघतोय किती घाणेरड्या पद्धतीने इथेच वाहनं पार्किंग केलेली आहेत आणि अतिशय घाणेरडं या ठिकाणी किडेसुद्धा ह्या पाण्यामध्ये अगदी दुर्गंधीयुक्त ह्या पाण्यामध्ये किडे अक्षरशः दिसत आहेत आणि यातून डासांची उत्पत्ती होऊन जे रुग्ण आता दाखल आहेत जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्या जीविताला किंवा त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. आपण बघतोय की हे नेमकं पाणी येतं आहे कुठून. ही सगळी ड्रेनेज लाईन आहे आणि ती ड्रेनेज लाईन अक्षरशः मोकळी सोडलेली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून हे पाणी त्याच्या कदाचित जी गच्ची आहे तिथून हे पाणी येतं आहे आणि हे सगळं ड्रेनेजयुक्त पाणी आहे आणि हे सगळं पाणी आता हे रस्त्यांवर वाहतं आहे. पुढे साचलेलं जी घाण आहे त्या घाणीमध्ये मिश्रित होतं आहे आणि त्यातून अधिक डासांची उत्पत्ती असेल किंवा रोगराई वाढण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं तर वारंवार याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली, मात्र त्यांनी याबाबत कुठलाही प्रतिसाद दिला नाही आणि वारंवार जे रुग्ण आहेत किंवा रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांच्या जीविताशी खेळ हे जिल्हा प्रशासन करत असतं. विविध प्रकारचे उपक्रम म्हणजे अतिशय हास्यास्पद अशा प्रकारची कृती या जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. वारंवार त्याबाबत बोललं गेलं, मात्र त्यांचं अजूनही कामाची पद्धत जी आहे ती सुधारताना दिसून येत नाही आहे. या ठिकाणी ही एवढी विचित्र परिस्थिती असतानासुद्धा जिल्हा प्रशासनाचं इथे कुठेही लक्ष नाही. खरं तर इथेच अधिकाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या गाड्या पार्किंग आहेत तरीसुद्धा त्यांना ही घाण दिसू नये आणि ही घाण जी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या जीवितासाठी किती धोकादायक होऊ शकते याची त्यांना पूर्णतः जाणीव असूनसुद्धा ते काहीही यावर उपाययोजना करत नाही. ही नक्कीच नाशिकसाठी शरमेची बाब आहे. सप्रेम मराठी न्यूज, नाशिक. ड्रग्ज माफिया ललित पानपाटील, त्याचा भाऊ भूषण पानपाटील आणि साथीदार अभिषेक बलकडे या दोघांचा ताबा आता नाशिक पोलिसांनी घेतलाय. त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या शिंदे गावातील एमडी गोदाम प्रकरणी आता चौकशी सुरू होणार आहे. या दोघांना ताब्यात घेण्यासाठी नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथक मंगळवारी थेट पुण्याला दाखल झालं होतं. तेथील ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही संशयितांना नाशिकमध्ये चौकशीसाठी आणण्यात आलं. ऑक्टोबर महिन्यात मुंबई आणि नाशिक रोड पोलिसांनी शिंदे गावात छापा टाकत एमडीचा कारखाना आणि गोदाम उघडकीस आणले. सखोल चौकशीत कारखाना आणि गोदामाचे व्यवहार ललितचा भाऊ भूषण पानपाटील याच्या मार्फत होत असल्याचं उघड झालं. दरम्यान मुंबई पोलिसांकडून ताबा घेतलेला संशयित शिवा अंबादास शिंदे याने देखील नाशिक पोलिसांना चौकशीत माहिती दिली. त्यामुळे मुंबई पुणे पोलिसांच्या तपासानंतर भूषण आणि अभिषेकचा नाशिक पोलिसांनी आता ताबा घेतला. दोघांच्या चौकशीतून एमडी कारखाना कसा आणि केव्हा सुरू झाला, गोदामाबाबतची माहिती, किती प्रमाणात एमडी तयार केले, एमडी विक्रीतून आलेल्या पैशांचे व्यवहार आणि गुंतवणूक तसंच एमडीचा पुरवठा कुठे आणि कोणापर्यंत केला याचा तपास शहर पोलीस करणार आहेत. 6 ऑक्टोबरला रात्री नाशिक रोड आणि गुन्हे शोध पोलिसांनी शिंदे गावातल्या एका गोदामात धाड टाकत 4 किलो 800 ग्रॅम एमडीसह इतर रसायन असा 5,94 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या गुन्ह्यातील संशयितांना मुंबई आणि पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित शिवा हा एमडीसाठी लागणारे रसायन अर्थात कच्चा माल पुरवण्याचे काम करायचा. तो नाशिकमध्ये भिवंडी आणि नवी मुंबईतून हा सर्व माल आणायचा असे पोलीस तपासात उघड झाले. आता भूषण पानपाटील आणि अभिषेक बलकडे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अधिक काय माहिती उघड होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिक संबंधित अजून काही कनेक्शन समोर येणार का? नाशिक कसे ड्रग्जचे केंद्र झाले याचं उत्तर मिळणार का? मागील काळात झालेल्या चर्चा कितपत खऱ्या होत्या हे बाहेर येणार का? यात अजून काही नावे उघड होतील का? या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील अशीच अपेक्षा करूयात. सप्रेम मराठी न्यूज, नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा,
विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा, त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा, तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंड्याची चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ, वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट को वर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतात. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा माधुरी शिरसाट 9325193817. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील हे चांगलेच चर्चेत आलेत. मराठा आरक्षणावरून त्यांनी 2 वेळा उपोषणही केले. त्यानंतर मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण देण्याची केलेली मागणी त्यांनी अजूनही लावून धरली आहे. यामुळेच राज्यभरात मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. परंतु याचवेळी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे राज्य सरकारची मात्र कोंडी झाली आहे. मराठा समाजास आरक्षण दिले तर ओबीसी समाज नाराज होईल आणि नाही दिले तर मराठा नाराज होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. याच प्रश्नावर संभाजीनगरमधील रिक्षाचालक विशाल नंदरकर यांनी तोडगा काढला.
38 वर्षीय नंदरकर यांनी एका स्टॅम्प पेपरवर आपली मागणी लिहिली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी यातून केली आहे. शुभा संघटनेचे नेते मनोज जरांगे पाटील यांना एका महिन्यासाठी नायक चित्रपटाप्रमाणे मुख्यमंत्री करा. त्यानंतर अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा विषय सुटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री केल्यावर त्यांच्याकडे फक्त मराठा आरक्षणच हा विषय द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करताना एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री राहणार. ज्याप्रमाणे राज्यात 2 उपमुख्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे आता राज्यात 2 मुख्यमंत्रीही राहणार आहेत. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील अनेक प्रश्न आहेत. यामुळे मराठा आरक्षण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीये, असं नंदरकर यांनी म्हटलंय. राज्यातील सर्व पक्षांशी चर्चा करून दुसरा मुख्यमंत्री नेमला गेला पाहिजे. मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री करताना मराठा, धनगर, मुस्लिम आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे काम दिले पाहिजे. मनोज जरांगे हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ऐकतात. त्यामुळेच मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांची चांगली मदत होणार आहे. नंदरकर यांनी हे निवेदन छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. नंदरकर यांनी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र ते त्यात पराभूत झाले होते. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 7व्या वेतन आयोगाचा फरक शासन स्तरावर तात्काळ मंजूर व्हावा या मागणीसाठी 1 डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय. तसंच दिनांक 4 डिसेंबर पासून महामंडळाचं संपूर्णपणे काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केलंय. या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. वन विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 1 जानेवारी 2016 ते 30 जून 2021 या कालावधीचा 7व्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी या पत्रातून शिफारस करण्यात आली आहे. या पत्राची कॉपी सप्रेम मराठी न्यूज चॅनलकडे उपलब्ध असून या संदर्भात वनमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली फरक देण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली आहे. याचाही या पत्रात उल्लेख करण्यात आलाय. पत्राच्या शेवटी वन कर्मचाऱ्यांचा 1 जानेवारी 2016 ते 30 जून 2021 या कालावधीच्या फरकाची थकबाकी मंजूर करण्यासाठी शासन स्तरावर उपसमितीची बैठक आयोजित करण्यासाठी वेळ आणि दिनांक उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना सूचित करण्यात आलाय. दरम्यान अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या 6व्या दिवशी म्हणजेच बुधवारी दिनांक 6 डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात 500च्या वर कार्यरत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. नाशिकमध्ये आदिवासी विकास भवन शेजारील ITIच्या समोर सुमारे 65 वन कर्मचारी आणि अधिकारी अन्नत्याग आंदोलनाला बसलेत. मंगळवारी सुमारे 30 कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली होती. यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आणि कामबंद आंदोलनाला विधानसभेचे उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांनी भेट दिली. अन्नत्याग सत्याग्रहामधील प्रकृती खराब झालेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. उद्या नागपूर येथे मी आपला प्रलंबित असलेला विषय या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करतो. आपला विषय लवकरच निकाली काढतो असे आश्वासन नरहरी झिरवाळ यांनी दिलंय. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात जे काही अन्नत्याग उपोषण व काम बंद आंदोलन करण्यात आलेले आहे, यात आजचा हा 6वा दिवस. या 6व्या दिवशी काल आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातले 60 लोकांची तब्येत खालावल्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे वगैरे, ते 60 लोकांना आपण औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल दाखल केले होते. त्यातील बऱ्याच जणांनी उपचार घेण्यास नकार दिला. कारण की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही व आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठलाही कर्मचारी हे उपचार घेणार नाही असं सर्व अधिकारी कर्मचारी यांनी ठरवलं आहे. तरी मी शासनाला पुनश्च एकदा विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी व आम्हाला न्याय द्यावा व हे उपोषण थांबवण्यात यावं ही मी शासनाला विनंती करतो. महामंडळ कर्मचारी व अधिकारी या संघटनेच्या वतीनं म्हणजे 1 डिसेंबर 2023 पासून काम बंद आंदोलन आणि अन्नत्याग सत्याग्रह करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे 1 डिसेंबरपासून सर्व कर्मचारी अन्नत्याग सत्याग्रह आणि काम बंद आंदोलन तर 4 तारखेपासून पुढं करण्यात आलं. त्याच्यासाठी सर्व एकत्र आलेले आहेत आणि या आंदोलनाचा यश म्हणजे काल माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी एक संघटनेच्या अध्यक्षांना अजय पाटील यांना असं पत्र दिलेलं आहे संघटनेला, की म्हणजे सांगितलेलं आहे आणि पत्रात सुद्धा लिहिलेलं आहे की
आमचा जो फरक आहे 7व्या वेतन आयोगाचा, ज्याकरता आम्ही आंदोलन करत आहोत, 1 जानेवारी 16 ते 30 जून 21पर्यंतचा जो आमची थकीत रक्कम आहे ती रक्कम आम्हाला मिळावी म्हणून एक समिती गठीत केली होती. हा मंत्रिमंडळात जेव्हा विषय गेला त्यावेळेला समिती गठीत झाली होती 3 मंत्र्यांची, देवेंद्र फडणवीसची, त्यानंतर माननीय संजय राठोड आणि वनमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची समिती गठीत झाली होती. त्याला समितीला 1 वर्ष झालं, परंतु त्याची बैठक झाली नाही. त्याच्यामुळं आम्हाला तो जो वेतन आयोगाचा फरक मिळणार होता तो मिळालेला नव्हता. आणि त्यानंतर ती समितीची बैठक व्हावी करता सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी वनमंत्र्यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार आंदोलनाला यश येईल. त्याच्यानुसार आता पुढील काही दिवसातच बैठक लागेल आणि त्याच्यानुसार आंदोलनाला आणि आमच्या संघटनेला यश येईल असं माझं म्हणणं आहे. वनमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले, साधारण किती वेळात निर्णय येईल असं तुम्हाला वाटतंय? वनमंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे, तरी आमची अशी अपेक्षा आहे की आता चालू अधिवेशन आहे आणि त्या 10 ते 15 दिवसात मिटिंग लावावी आणि 10-15 दिवसात आमचा पूर्ण निर्णयच आमच्या बाजूने येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुमच्यामध्ये अशी चर्चा आहे का उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय येण्याची अपेक्षा आहे? काय मत? आजच माननीय अध्यक्ष अजय पाटील साहेब आजच भेट घेणार होते देवेंद्र फडणवीस साहेबांची, उपमुख्यमंत्र्यांची. त्याच्यानुसार आजच आम्हाला अपेक्षित यश मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंड्याची चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव, वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डन साठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच बॉल हँगिंग गार्डन साठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स,
बंगलो नंबर 7 फर्स्ट फ्लोअर गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी समर्थनगर नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतात. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा. माधुरी शिरसाट 9325193817.